पण लक्षात ठेवा की जातीयवादी संघटना असतील त्यांच्याशी असतील, परंतु पहिली जर कुठली आघाडी असते तर ती पोलीस असते. आणि ही भारतातलं पोलीस हे सक्षम करणं ही काळाची गरज आहे. आणि हा असं काही ठरलेलं नाही, कारण आपण सारखं पाहतो आपल्या देशामधली एक फार वाईट परिस्थिती आहे देवा, की लाथा जरी किती बसल्या तरी आम्ही जागच होत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट काश्मीरमध्ये आपल्याला काय कळत नव्हतं का? तुम्ही काश्मीरचा इतिहास काढून बघा की तिकडनं ते टोळीवाले आलेले आहेत, त्याच्यानंतर ते श्रीनगरकडे येत चाललेले आहेत, तिकडनं राजा आपल्याला बोलवतोय भारताला, त्याच्यानंतर इतकं सगळं होऊन सुद्धा आम्हाला जाग येत नाही. आम्ही कधी जागच होत नाही. 1949 मध्ये ही झाली काश्मीरची परिस्थिती. चीनबद्दल आपण बघाल तर तिबेटबद्दल 1949 मध्ये सरदार पटेलांनी अप्रतिम पत्र लिहिले, नेहरूंना लिहिलं. 57 पर्यंत 58 पर्यंत हिंदी चीनी भाई भाई चालू आहे आमचं. भाई भाई वर्ण म्हणा, पण आतून तुमची तयारी पाहिजे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि एक कल्पना लक्षात ठेवा की हॉट स्प्रिंगला पहिले आमचे 27 पोलीसवालेच मेलेत. डोंट फॉरगेट दिस. त्यामुळे किती दणके बसले, काही झालं तरी आपल्या देशातली एक परिस्थिती अशी आहे की ताबडतोब आम्ही विसरून जातो. आम्ही त्यातनं लवकर धडा शिकत नाही, ही खरी परिस्थिती आहे आपल्याला. आणि जोपर्यंत आम्ही धडे लवकर शिकणार नाही तोपर्यंत परिस्थिती ही आपल्याला सारखे दणके देत राहणार आहे. मला एक छोटीशी गोष्ट इतिहासातली आठवते, आणि ती म्हणजे सोमनाथवरती झालेले 17 हल्ले. महम्मदच्या गजनीच्या महम्मदनं आपल्यावरती 17 हल्ले चढवले, तरी आम्ही जागे नाही. सोमनाथ आमचं रक्षण करेल. आणि सोमनाथाने काय रक्षण केलं? काही रक्षण करू शकला नाही. सोमनाथाचेच तुकडे झाले. तुम्हाला सांगतो, आम्ही सांगितलं ना त्यांनी, गेल्या वेळच्या जन्माचा पाप पुण्याचा हिशोब ठेविले अनंते तैसे राहावं. परंतु ह्याच्या बाबतीत एक दुसरी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की मगाशी आपले शेकटकर साहेब म्हणले किंवा आमचे जाखोटिया साहेब म्हणले की हा भाबडा, हा मध्यमवर्ग बिलकुल भाबडा नाही. तुम्हाला सांगतो, हा चैनीच्या मागे लागलेला मध्यम वर्ग आहे. ह्यांना फक्त मजा पाहिजे. आपण बघा, शनिवारी पहा, रविवारी पहा, सुट्टीच्या दिवशी पहा, आमचे सिनेमे, त्याच्यानंतर हॉटेल्स, त्याच्यानंतर मॉल्स, त्याच्यानंतर आपले बरं का सगळी जी मोठी मोठी सगळी एंटरटेनमेंटच्या गोष्टी आहेत, कशा फर्स्ट क्लास भरून राहत असतात. 100-100, 150-150 लोक हॉटेलच्या नुसत्या लाईनमध्ये उभे असतात. तेव्हा हा भाबडा वर्ग अजिबात नाहीये. यांच्याकडे ताबून पैसा आलेला आहे आणि हा चैनीच्या मागे आहे की आज मी बस ओरबाडून पण मी चैन करणार, काय वाटेल असेल मी चैन करणार आहे. तिसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला केली पाहिजे आणि ती म्हणजे इंटेलिजन्स वाढवला पाहिजे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आपल्याला. तुम्हाला सांगतो, आज इंटेलिजन्समध्ये जायला कोणी तयार नसतं. मला आठवतंय, मी इंटेलिजन्समध्ये बऱ्याच वेळा काम केलं. आपल्याला सांगतो, आम्ही आमच्या मिनिस्टरांच्याकडे गेलो. आपल्या इंटेलिजन्सची परिस्थिती कशी असते आपण कल्पना करा. एखादी बातमी आणायची म्हणजे मग देशाच्या सिक्युरिटीची बातमी आली पाहिजे. ते आम्हाला ताबडतोब सांगणार की तसल्या त्या इंटेलिजन्सच्या काही आणू नका, आमच्या पक्षात काय चाललंय ते सांगा. अरे तुमच्या पक्षात काय चाललंय हे पोलिसांनी सांगायची आता पाळी आली का काय? आणि बाकीच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आपल्याला. तुम्हाला लक्षात ठेवा. आणि चौथी महत्वाची गोष्ट याच्या बाबतीत की ह्या देशाचा सेक्युलरिझम तसाच इंटॅक्ट राहिला पाहिजे. हा देश हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. आपण लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे की ह्या देशामध्ये ज्या मायनॉरिटीज आहेत, आपण कल्पना करा, माझी आणि के.पी. गिलची अतिशय चांगली ओळख आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवाल्यांना आपण निपटून काढलं. त्याचं कारण मुख्य असं आहे की शिखांना कळलं की जर आपण आतंकवादामध्ये जास्ती घुसलो तर आपलं आर्थिक नुकसान प्रचंड होत आहे. लक्षात ठेवा की ह्या देशातल्या पीस, ह्या देशातली जी एकंदर समृद्धी आहे, इथली जी शांतता आहे, इथली आर्थिक व्यवस्था आहे, ह्याच्याशी माझं नशीब झालेलं आहे बरं का, संलग्न झालंय. आणि हे जर झालं नाही तर मी मागं पडणार आहे. आज इथं आमच्या दुसऱ्या मायनॉरिटीला हे तसं वाटत नाहीये. लक्षात ठेवा. ज्या दिवशी माझी खात्री आहे की इथल्या मायनॉरिटीलाही असं वाटायला लागेल, मग ते ख्रिश्चन्स असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, कुठले असतील, त्यांना असं वाटलं पाहिजे की भारताच्या नशिबाबरोबर माझं नशीब जोडलं गेलेलं आहे.
ह्या भारतात जर शांतता लागली तर मला शांतता मिळणार आहे. ह्या भारतात जर चांगले धंदे चालले तर माझा बरं का उत्कर्ष होणार आहे, मला 4 पैसे मिळणार आहेत. माझं नशीब या देशाबरोबर बांधलं गेलेलं आहे. आणि ही भावना तयार करणं अत्यंत महत्वाचं आहे. पोलीसमध्ये काय किंवा आर्मीमध्ये काय आले पाहिजेत, तुम्हाला सांगतो हे लोक, त्यांना घेतलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय इंटेलिजन्स मिळणार नाही. कारण आपण पहा, कुणी ना कुणीतरी इथं त्यांना आश्रय देतच आहे. कसाब जरी आला, त्यांच्या बातम्या आपल्याकडे पोलीस यंत्रणाने सगळ्यांनी सांगितलं की इथं कुणी ना कुणीतरी स्लीपिंग मोल्स आहे, म्हणजे बरं का त्यांना आश्रय देणारी मंडळी आहेतच. आणि ह्या बातम्या मिळाल्यानंतर माझा अनुभव आहे, आपल्याला सांगतो की जर आपण सगळ्यांशी जर चांगलं राहिलो, प्रामाणिकपणे राहिलो, आणि म्हणून मी आमच्या पोलिसांना सांगत असतो, अरे तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, तुम्ही चांगलं काम करा, आलेल्या माणसाला पोलीस स्टेशनमध्ये चांगलं वागवा. फक्त तुम्ही बरं का बुटा सकट, बेल्ट सकट, अगदी हातातल्या तंबाखू सकट स्वर्गाला जाल, एवढीतली जनता बरं का तुम्हाला मदत करेल. पण हे करत नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्टीत तुम्ही काय केलं, आमच्या बदलीमध्ये इंटरफेरन्स. प्रत्येक बदलीसाठी जर तुम्ही पैसे जर मागायला लागलात कॉन्स्टेबलकडनं, आणि आमचे कॉन्स्टेबल जायला लागले, मग त्यांनी बघितलं की आता पैशाचंच राज्य सुरू झालं, पोस्टचे ऑप्शन्स व्हायला सुरू झालं. आपण लक्षात ठेवा, 2000 नंतर महाराष्ट्रातल्या पोलीसची एकंदर घडीच बिघडली, आपण लक्षात ठेवा. आणि 2000 नंतर आपण जर पाहाल तर आतंकवाद जास्ती जोरात आला. आपण आणि म्हणून आम्हाला पुण्यात लवकर यश मिळत नाही. मुंबईत आत्ता बरं का चालू आहे म्हणतायत, पण अजून यश असं डिक्लेअर केलेलं नाही. आत्ता आपण दिल्लीमध्ये एकाला अटक केलेलं आहे. मी आपल्याला एकच सांगतो, हे सगळ्या लोकांना मी सांगतो की डोंट अंडर एस्टिमेट अस. प्रचंड पॉवर आहे आमच्याकडे, तुम्हाला सांगतो. हा मुंबईतला माणूस, हा मुसाद, हा कॉन्स्टेबल, आपण एक लक्षात ठेवा, हा जीवावरती बरं का उधारून लढणार आहे. हा महाराष्ट्रातला कॉन्स्टेबल तसा नाहीये. पण त्याला तुम्ही चान्स द्या, त्याला तुम्ही बरं का कधीतरी पाठीवरनं मायेवरनं हात तर त्याच्या फिरवलं का नाही, की तुला चांगलं वागवणार आहे मी, तुला चांगलं पे स्केल देणार आहे, तुला लवकर प्रमोशन मिळणार आहे, तुला कमीत कमी आयुष्यामध्ये जे वर्ल्ड लेबर युनियनला असतं बरं का, वर्ल्ड लेबर लॉज आहेत त्याच्याप्रमाणे सांगतात की 3 प्रमोशन मिळाली पाहिजेत, निदान 3 तरी मिळावीत. अरे मी IPS अधिकारी असून मला 6 मिळतात आणि त्या कॉन्स्टेबलला 3 का मिळून येतो? मला काय अधिकार आहे ती प्रमोशन घ्यायचा? हे जर जोपर्यंत होणार नसेल, आणि हे शेवटी कुणी करायचंय? हे सरकारने करायचं काम आहे. आणि शेवटी मी आपल्याला एकच सांगतो की शेवटी राज्य हे पोलिसांच्यावरती चाललं पाहिजे, आर्मीवरती चालता कामा नये. अगदी बरोबर. इराणच्या शहाने सांगितलं होतं की जोपर्यंत पोलीस माझं प्रोटेक्शन करत होते तोपर्यंत मी सेफ होतो, आर्मीवाले आले बिघड. कारण आर्मी ही इंटरनल सिक्युरिटीमध्ये शक्यतो येता कामा नये, कारण त्यांचं कामच वेगळं आहे, आपल्याला तुम्हाला सांगतो. आणि दॅट इज व्हाय आय एम टेलिंग यू, आय फील ऑल द टाइम की सगळ्यांशी व्यवहार चांगले ठेवले पाहिजेत आमच्या पोलिसांनी. ही आमची जबाबदारी. आमच्याकडे आल्यानंतर चांगलं वागवणं हे आमचं काम आहे. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सर्वसाधारण माणसाला, एखाद्या महिलेला, म्हाताऱ्या माणसाला किंवा लहान मुलाला असं वाटलं पाहिजे आपण आपल्या घरी आलो. ही फिलिंग आल्यानंतर आपोआप इंटेलिजन्स येईल. तुम्हाला नक्की येईल. थोडं आम्ही पण समजून घेतलं पाहिजे. आमच्या घरी चोरी होते, आम्ही तुमच्याकडे येतो तेव्हा आमच्या आयुष्यातली पहिली चोरी असते. तुमच्या लिहून घेणाऱ्या माणसाची दिवसातली 100वी चोरी असते. पण तरीही मी असं म्हणेन की एक लक्षात ठेवा की पोलीस स्टेशनला माणसं मजा म्हणून जात नाहीत, अतिशय अडचणीत असतात म्हणून जात असतात. आणि तरी आमच्याकडची ही 10वी चोरी असली तरी तुमच्या दृष्टीनं नवीन आहे म्हणून मी तुम्हाला चांगलंच वाढलं पाहिजे. आपण एक लक्षात ठेवा, हॉटेलमध्ये गेलेलं गिराईक वेटरसाठी 25 असतं, पण तो त्याच्यासाठी पहिला असतो. कसं काम करतो तसंच चांगलं काम. दोन्ही गोष्टींनी या गोष्टी समजूतदारपणे समजून घेतल्या पाहिजे. थोडक्यात आता जागतिक मंदीचं वातावरण आहे, आमच्याकडल्या नोकऱ्यांवर परिणाम होतो आहे. तिकडे मंदी येते आणि इकडे महागाई वाढते आहे. काय भविष्य दिसतंय आर्थिक दृष्ट्या, सामान्याच्या दृष्टीने? तुमचा शेअर बाजार चढतोय, उतरतोय, GDPचा रेट इतका वाढतोय आणि इतका खाली येतोय, त्यातलं उत्तर नको आहे मला. माझ्या जगण्याचं उत्तर द्या. येत्या 1-2 वर्षात कशी परिस्थिती असेल माझ्यासाठी? तुमचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे. दोन्ही बाजूनी फिजिकल प्रोटेक्शन बाहेरून आतून हे महत्वाचं आहेच, पण आमची आर्थिक सुरक्षितता आम्ही आमची जी गाठायची आहे. आजचीच बातमी आपल्यापैकी काही जणांनी दूरदर्शनवर म्हणजे TV वर पाहिली असेल की सोन्याची मागणी वाढते आहे,
भाव जरी वाढले असले तरी दिवाळी येते आहे आणि आजची बातमी अशी आहे की त्या सोन्यामध्ये मिलावट करण्यासाठी स्वस्तातले धातू हे बाहेरून भारतामध्ये स्मगल होत आहेत आणि हे आपल्याला कधी कळणारही नाही की मी आज घेतलेला दागिना हा किती स्वच्छ आहे, शुद्ध आहे वगैरे वगैरे. म्हणजे आर्थिक सुरक्षितता आम्ही आमचीच मिळवायला पाहिजे. मी इथे 2 सूचना देऊ इच्छितो जमलेल्या श्रोत्यांना आणि या सूचनांवर तुम्ही जरूर विचार करावा. त्या खूप आयडियालिस्टिक आहेत, आदर्शवादी आहेत, म्हणून बाजूला ठेवण्यामध्ये पुन्हा मला वाटतं आपलाच भाबडेपणा असू शकेल. पहिली बाब मला अशी वाटते की तुम्ही जिथून जिथून आला असाल, ज्या ज्या वस्त्यांमधून, तुम्ही तुमचे 3 गट तयार करा. त्यातला एक असेल आर्थिक किंवा ऊर्जेचा गट, दुसरा कार्यगट आणि तिसरा सुरक्षेचा गट, ज्याला तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशन म्हणता, माहितीचा अधिकार, तो मिळवणारा एक गट असेल. त्याचं विश्लेषण वगैरे करणारा तो गट असेल. दुसरा गट असेल त्यावर आधारित जे आर्थिक लढे आहेत, हे लढे सातत्यानं लढणारा तो गट असेल. म्हणजे हे सारे लढे सरकार लढेल, एखादी NGO लढेल, आढाव साहेब लढतील, अण्णा हजारे लढतील, हे ठीक आहे. म्हणजे दीज आर ऑल आयडॉल्स. आमच्यातली चेतना जागवणारे हे आयडॉल्स आहेत. पण त्या पलीकडे त्याचे जे इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं पाहिजे, ते जोपर्यंत तुम्ही आम्ही करत नाही तोपर्यंत मला वाटतं की आम्ही आमची आर्थिक सुरक्षा मिळवू शकणार नाही. आणि तिसरा जो मला सगळ्यात महत्वाचा भाग वाटतो की हे जे 2 गट काम करते, त्या 2 गटांना सुरक्षा देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही पोलिसांशी सहकार्य करू शकतो का? त्यांच्यापर्यंत जाऊन आमची सुरक्षा आम्ही मागू शकतो का? त्यांना आपल्यातले एक मानू शकतो का? हा जो तिसरा भाग आहे हा तो तिसऱ्या गटाने केला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा मी जो आधी मांडला होता की वेगवेगळ्या प्रकारचे इकॉनॉमिक मॉडेलिंग वेगवेगळ्या देशांनी गेल्या 150, 200, 250 वर्षांमध्ये वापरून पाहिलं. कॅपिटलिझम, कम्युनिझम, सोशलिझम आम्ही पाहत आलोय की यातून फारसे काही चांगले निष्कर्ष आम्हाला मिळाले नाहीत. मी देशाच्या सांस्कृतिकतेला मानणारा असल्यामुळं एक प्रयोग सध्या करतो आहे. तुम्ही त्याला संशोधन म्हणा, काय म्हणा, मी याला नाव दिलं आहे स्पिरिच्युअल इकॉनॉमिक्स. म्हणजे आमच्याकडे जे म्हटलं गेलं आहे की भुकेल्याला भाकरीतला अर्धा वाटा आपण दिला पाहिजे. मी म्हणेन हे अर्धसत्य आहे. त्यातलं पुढचं जे सत्य आहे की तो जो भाकरीतला अर्धा वाटा मागतोय तो उद्या पुन्हा मागणार नाही, ह्याची एक व्यवस्था मी उभी करू शकतो का? मी मगाशी जो उल्लेख केला की त्याने त्याची भाकरी कमवली पाहिजे, जेणेकरून आमच्या शेजारचा नक्षलवाद आमच्या राज्यात येणार नाही, शहरामध्ये येणार नाही. मला वाटतं तुमची आमची उद्याची परवाची सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, पुढच्या पिढ्यांची सुरक्षा ही सर्वस्वी तुमच्या आमच्यावर अवलंबून आहे. जसं इनामदार साहेब म्हणाले चंगळवाद फोफावतो आहे. मी एक वेगळं विधान करेन की या चंगळवादानं अमेरिकेची नासाडी केली, तिथला सेव्हिंगचा बचतीचा दर खांगावला आणि त्यामुळं आर्थिक व्यवस्था जी अमेरिकेची गटांगळ्या खाते आहेत त्याचे हे एक आणखीन कारण आहे की त्यांच्या बचतीचा ओघ कमी झाला. त्यामुळे पुढच्या 10-20 वर्षातली सुरक्षा तुमची तर तुम्हाला सांभाळायची असेल तर आम्हाला जागरूक राहणं तर आवश्यकच आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आमच्या अवतीभोवती असलेले दुःशासन, दुर्योधन किंवा मी असं म्हणेन जरासंध आणि शकुनी हे आम्हाला ओळखता आले पाहिजेत. एखादी कंपनी बुडते, एखादी कंपनी उभी राहते, शेअर्स बुडतात, म्युच्युअल फंड नीटपणे काम करत नाही, सोनं हे बनावटी प्रकारे भारतामध्ये येतं, हे सगळं जर थांबवायचं असेल मला वाटतं युनायटेड यू स्टँड, डिवायडेड यू फॉल. तुम्ही जेवढ्या लवकर एकत्र याल, आणि एकत्र येणं म्हणजे काय करणं, यासाठी काय करावं, मी मैत्रेय फाउंडेशनला हे आवाहन करेन की लोकांनी एकत्र येणं म्हणजे काय करणं, त्याच्या प्रक्रिया काय असल्या पाहिजेत. मला वाटतं मी हे आवाहन करू इच्छितो. त्यासाठी जो काही आवश्यक लागणारा वेळ आहे मी तो देऊ इच्छितो. लोकांनी कसं एकत्र यावं आणि आपली आर्थिक सुरक्षा कशी गाठावी यावर आपण जरूर काम करूयात. नक्की, धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, सामील झालात. एक खरंच आणखीन एका छोट्याशा म्हणण्यापेक्षा खरंच खूप महत्वाच्या सुरक्षेवर बोलायचं मात्र राहून गेलं. कारण यात सगळ्यात महत्वाची सुरक्षा आहे ती अन्न सुरक्षा. माझ्या देशातला बळीराजा आत्महत्या करतोय, मी माझ्या देशाला पुरेल त्याचं पोट भरेल एवढं अन्न आज पिकवत नाही आहे. आज महागाईनं पोट जळतंय, त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे. यांच्या लष्करालाही लढण्याकरता भाकरी लागतात, त्या भाकरीसाठी दाणा पिकवणाऱ्या शेतकऱ्याची सुरक्षा सुद्धा आपण विचारात घेतली पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा लष्करावर, सरकारवर, प्रशासनावर, पोलिसांवर टीका करताना आपणही लष्करासाठी भाकऱ्या भाजण्याची स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे. त्यांच्या सोबत उभं राहण्याची तयारी आपण या ठिकाणी दर्शवली पाहिजे. यातनं हा जो सगळा विचार पुढे आला तर चेकटकरांनी खूप महत्वाची गोष्ट सांगितली मगाशी की अफगाणिस्तानचे राष्ट्रपती जे म्हणून गेले की तो माझा भाऊ आणि हा दोस्त, तर दोस्ताशी मी कधी भांडत नाही. सगळी नाती ही जन्मानं मिळालेली नाती असतात.
माणसानं जन्माला आल्यानंतर जोडलेलं एकमेव नातं असतं, ते असतं दोस्तीचं. तो दोस्तीचा